आज मी तुम्हाला वाटाण्याची झणझणीत चटणी रेसिपी दाखवणार आहे। नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची ही चटणी आहे। खूप अप्रतिम लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे। तर रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। आता मार्केटमध्ये हिरवा वाटाणा मिळतोय ताजा, तर असे ताज्या शेंगा आणून सोलून घेतलेले आहेत। 2 वाटी वाटाणे घेतलेले आहेत मी सोलून अशा शेंगा। तर मी जास्त प्रमाणात बनवते चटणी म्हणून 2 वाटी घेतलेला आहे। तर हे पहा, छान ताजे मटार असे घेतलेले आहेत सोलून 2 वाटी। आता त्यासाठी वाटण तयार करायचे। इथे 13 ते 14 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे। लसूण पाकळ्या लहान आहेत, गावरान लसूण आहे म्हणून मी भरपूर घेतलेला आहे। आणि या चटणीला लसूण आणि मिरचीमुळेच छान चव येते, त्यामुळे लसूण मिरची भरपूर वापरायची, म्हणजे छान झणझणीत चटणी होते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची काढून घेतलेली आहे। पाणी न टाकता ही वाटून घेतलेली आहे। अजिबात पाणी टाकायचं नाही वाटताना, कोरडंच वाटून घ्यायचं। असं व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं, पण कोरडंच वाटायचं। तर इथे मी आता हे असं वाटून घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला वाटाणा भाजून घ्यायचा आहे, चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही पण वाटीमधले वाटाणे मी कढईमध्ये काढून घेतलेले आहेत। आता छान परतून घ्यायचे आहेत वाटाणे। वाटाणे आपल्याला तेलामध्ये भाजायचे, त्यामुळे वाटाणे आधीच धुवून कोरडे करून घ्यायचे। जर त्यामध्ये पाणी असेल तर असं कढईमध्ये परतताना वाटाणे उडू शकतात कढईच्या बाहेर। तर हे खूप असे कोवळे पण नाहीये वाटाणे आणि खूप निबर पण नाहीये, पण जर तुम्ही कोवळे वाटाणे वापरत असाल चटणीसाठी तर 1 ते 2 मिनिटच परतायचे। इथे मी जे वाटाणे घेतलेले आहेत ते खूप कोवळे नाहीये, त्यामुळे हे थोडेसे निबर आहे, त्यामुळे मी ते 4 ते 5 मिनिटे चांगले वाटाणे भाजून घेत आहे। हे पहा, असे पांढरे डाग आहेत तोपर्यंत मी 4 ते 5 मिनिटं भाजून घेतलेले आहेत। असे भाजल्याने आपली वाटाण्याची चटणी लवकर शिजते किंवा लवकर बनते, म्हणून हे भाजायचं आहे आणि छान चव येते चटणीला। तर 4 ते 5 मिनिटे आपण भाजून घेतलेले आहे, हलकेसे डाग पडत तोपर्यंत। मंद गॅसवरच भाजलेले आहे, म्हणजे लो फ्लेमवर आपण 4 ते 5 मिनिटे भाजून घेतले। आता गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर हे असं मॅशरच्या साहाय्याने असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वाटाण्याचा गाळ करायचा नाही, असं फक्त ठेचून घेतल्यासारखं करायचं आहे। एका वाटाण्याचे 2-3 तुकडे होतील असं वाटाणा आपल्याला बारीक करायचं आहे, त्यामुळे मिक्सरवर करायचं नाही, मिक्सरवर गाळ होतो। तुम्ही खलबत्त्यामध्ये घेऊन सुद्धा करू शकता। वाटाणे खलबत्त्यामध्ये घेऊन ठेचून घेऊ शकता। तर इथे मी या कढईतच घेतलेला आहे। आता गॅसवरच ठेवून केलं, पण ते व्यवस्थित होत नव्हतं म्हणून कढई खाली घेतली आणि चांगलं प्रेस करत करत या मॅशरने मी असा वाटाणा असा बारीक करून घेतलेला आहे। गरम असताना केल्यामुळे छान बारीक होतो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे। बारीकही नाही आणि खूप मोठाही वाटाणा ठेवलेला नाही, असा फोडून घेतला म्हणजे चटणी छान लवकर शिजते आणि चवीलाही छान लागते। आता हे सर्व काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये, कारण याच कढईमध्ये मी चटणी बनवणार आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता गॅसवर कढई ठेवायची। कढई जरा साफ करून घेतलेली आहे मी। त्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्याने 2.5 पळी तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा। तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि भरपूर असा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्यामुळे छान चव येते चटणीला। आणि हे आपण जे मिरची आणि लसूणचं वाटण केलं पाणी न टाकता ते टाकायचं आहे। आता लो फ्लेमवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे। सतत हलवत परतायचंय, कारण नाहीतर हे करपू शकतं खाली। आता मिरची लसूण चांगला परतला गेलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग आता आपल्याला यामध्ये वाटाणा टाकायचा आहे, जो आपण बारीक करून घेतलेला वाटाणा आहे तो टाकायचा आहे। 2 वाटी वाटाण्याची चटणी खूप होते, पण ही एवढी छान लागते चवीला की लगेचच संपते, एका दिवसातच संपून जाते, म्हणून इथे मी 2 वाटी वाटाणा वापरलेला आहे। तुम्ही पण करताना जास्त प्रमाणातच करा, कारण ही एवढी छान होते की तुम्हाला पण नक्कीच आवडेल। आता हे वाटाणा बारीक केलेला तो टाकलेला आहे। आपल्याला यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, वाफेवरच याला शिजवायचं आहे। पाणी टाकल्याने याची चव जाईल निघून, व्यवस्थित होणार नाही।
आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मिठामुळे हलकंसं पाणी सुटतं याला आणि वाफेवरच याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आधी आपण तेलामध्ये परतून घेतला होता वाटाणा, त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर। आता आपल्याला हलकंसं झाकून ठेवायचं आहे। जर तुम्ही कोवळा वाटाणा घेतला असेल, एकदम कोवळा वाटाणा, तर तो एखादा मिनिटभर झाकून ठेवल्यानंतर लगेच त्याची चटणी तयार होते। पण हा वाटाणा थोडासा असा निब्बर होता, त्यामुळे मी ही 2-3 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 1 मिनिट झाकल्यानंतर मी पुन्हा झाकण काढून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, कारण आपण यामध्ये पाणी नाही टाकलं, कोरडंच आहे ते, खाली करपू नये म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेतलं 1 मिनिटानंतर। आता पुन्हा 1-2 मिनिटे मी झाकून ठेवत आहे। छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे त्या वाफेमध्ये वाटाणा छान शिजतो। हे पहा, असं सुरुवातीपासून आपण 4 ते 5 मिनिटं झाकून ही वाफ काढून ही वाटाण्याची चटणी तयार करून घेतलेली आहे। आता ही चटणी तयार झालेली आहे। मस्त हिरवीगार झणझणीत अशी वाटाण्याची चटणी तयार झालेली आहे। सर्विंग बाउलमध्ये मी काढत आहे। तर खूप अप्रतिम होती ही चटणी, नेहमीपेक्षा वेगळी चटणी आहे। त्याच चवीच्या चटण्या खाऊन कंटाळे असाल तर मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही वाटाण्याची चटणी नक्की करून पहा। रोजच बनवून खाल एवढी सुंदर ही चटणी तयार होते, चवीला अप्रतिम लागते। सहज कोणीही बनवू शकेल एवढी ही सोपी चटणी आहे आणि चव खूप छान लागते। तर तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।